आम्ही इपिस्कराचं पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याच्या तिसऱ्या वचनाकडे थोड्या वेळ लक्ष देणार आहोत. इपिस्कराचं पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं तिसरं वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. प्रार्थना करूया 2 मिनिटाची. थोर आमच्या जिवंत दयाघन परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझे उपकार मानतो. प्रभू, जे वचन आम्ही वाचलं ते समजण्यास प्रभू तू आमचं सहाय्य कर. आणि प्रभू देवा, त्या वचनामधून तुझ्या थोर नावाचं गौरव होण्यासाठी तू आम्हाला तुझी कृपा पुरव. प्रभू, बोलताना प्रिय प्रभू मी नव्हे, तू आपल्या शब्दांनी बोल. यासाठी देवा तुझ्या थोर नावाचं गौरव व्हावं. लहानशी विनंती धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्त राजा याच्या नावात करतो म्हणून तो आहे. आमेन. या ठिकाणी आपण इथे इपिस्करांना पत्र लिहित असताना पाऊल असं म्हणतो की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तितक्यांना देवाने आशीर्वादित केलेला आहे. आणि आशीर्वादित केलेला आहे या शब्दाकडे जर पाहिलं तर आपल्याला एक लक्षात येईल की आता सध्या जे आम्ही जीवन जगत आहोत नाही का, या जीवनामध्ये देवाने आम्हाला आशीर्वाद देऊन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेले आहेत. देवाचे उपकार मानूया. सकाळीच त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊया. आमचा जो स्वर्गीय देव आहे त्याला धन्यवाद देऊया. त्याने आम्हाला आशीर्वादित असे लोक केलेलं आहे. आज आम्ही आशीर्वादित असे आहोत आणि खरोखरीच त्या प्रभूच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊया. पुष्कळ वेळेला आपण जगामध्ये जगत असताना आपल्याला वाटतं की देवाने आम्हाला काय आशीर्वाद दिलेत नाही का. पुष्कळ वेळेला असं वाटतं की तारण झाल्यानंतर आमची परिस्थिती सुधारली, तारण झाल्यानंतर आम्हाला चांगला जॉब लागला, तारण झाल्यानंतर आमच्या भौतिक ज्या गोष्टी आहेत त्या सुव्यवस्थित झाल्या. परंतु स्वर्गीय या ठिकाणी जर आपण विचार केला तर तिथे असं म्हटलं, जे आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत ते स्वर्गातील आहेत, या भूतलावरचे नाहीये. आणि म्हणून आम्हाला या स्वर्गातील आशीर्वादांविषयी माहिती असणं फार महत्वाची गोष्ट आहे की देवाने आम्हाला कोणते स्वर्गातले आशीर्वाद दिलेत की जे आम्ही भूतलावर असताना सुद्धा ते आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आहेत आणि नसतील तर असावेत. बघा, त्या ठिकाणी असं म्हटलं की पहिला आशीर्वाद आपल्याला 4थ्या वचनामध्ये पाहायला मिळतो की जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी त्याने निवडून घेतलं. पहिली गोष्ट, या आशीर्वादांसाठी देवाने आम्हाला निवडून घेतलं ही फार महत्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये आहे प्रियाने. कारण जर आम्ही पाहिलं गेलं तर या निवडीसाठी आमची कुठलीही योग्यता नव्हती. इपिस्कराच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आल्यानंतर आपल्याला स्पष्ट शब्दात असं पाहायला मिळतं की तुम्ही तर आपले पाप आणि अपराध यामध्ये मृत झालेले होता. देवासमोर आम्ही मृत परिस्थितीमध्ये असलेले लोक होतो. आम्ही देवाच्या कुठल्याही उपयोगाचे लोक नव्हतो. जर आपण त्याच्या पुढच्या 2ऱ्या अध्यायाच्या पुढे 12व्या वचनापर्यंत जाऊन पाहिलं तर असं म्हटलं, तुम्ही तर असं म्हटलं त्यावेळेस तुम्ही ख्रिस्त विरहित होता, इस्रायलाच्या राष्ट्राच्या बाहेरचे, वचनाच्या करारास परके होता, आशाहीन होता नाही का. पण या ठिकाणी आपण पाहतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला ख्रिस्तामधून आशीर्वाद दिले त्यावेळेला पहिला आशीर्वाद आम्हाला हा दिला प्रियानो की देवाने आम्हाला निवडून घेतलेला आहोत. आम्ही किती धन्य लोक आहोत की ज्यांची निवड देवाने केलेली आहे. दुसरी गोष्ट आपण पाहतो तिथे 5व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमलेला आहे. आम्हाला कशासाठी नेमलं नाही का, कशासाठी नेमलं? स्वर्गामध्ये जो देव आहे त्या देवाने तुम्हाला आणि मला स्वतःच दत्तक होण्याकरता निवडलं नाही का. जे आमच्या योग्यतेचं नव्हतं, जे आमच्या पात्रतेचं नव्हतं, ते देवाने आमच्या हक्काचं बनवलं. प्रियाने दत्तक घेतलं देवाने तुम्हाला आणि मला.
दत्तकपणाचा हक्क दिला प्रियाने. किती महत्वाची गोष्ट आहे प्रियानो, की देवाने आम्हाला दत्तक होण्याकरता नेमलेलं आहे. आम्ही त्या स्वर्गातल्या देवाच्या राज्याचे आम्ही हक्काने त्या राज्यामध्ये सहभागी होणारे लोक आहोत. या जगामध्ये जगत असताना पुष्कळ वेळेला आमच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आम्हाला कळत नाही की देवाने आम्हाला कुठले आशीर्वाद दिले. इथे देवाने आम्हाला जो आशीर्वाद दिला, दुसरा आशीर्वाद तो हा दिलेला आहे की आम्हाला दत्तक होण्याकरता देवाने निवडलेला आहे. पुढे गेल्यानंतर आपण तिसरा आशीर्वाद जर 6व्या वचनामध्ये पाहिला तर आपल्याला असं वाचायला मिळतं, त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून ही कृपा त्याने आपल्यावर प्रियकराच्या ठाई विपुल केलेली आहे. देवाने आमच्यावर कृपा केलेली आहे. आता इथे मात्र थोडं आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे की देवाने आमच्यावरच का कृपा केली, किंवा देवाने आमच्यावर जी कृपा केली ती कशासाठी केली. इथे तो असं म्हणतो की लिहिताना तो असं म्हणतो, त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी, देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा केली. देवाचं जे गौरव आहे, देवाचं जे वैभव आहे, देवाचं जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याची स्तुती व्हावी, त्याचं मोठेपण किंवा त्याचं महत्व जगाला कळावं, यासाठी देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. पण त्यासाठी मात्र आम्हाला त्या देवाच्या गौरवाकडं लक्ष असणं फार महत्वाची गोष्ट आहे. पहिले आपल्याला जर समजण्यासाठी आपण काही 1-2 रेफरन्स बघू. यशायाच्या 6व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यशाया असं म्हणतो की हाय हाय आता मी मरणार, कारण परमेश्वराचं सामर्थ्य मी पाहिलं. जर यशायाच्या 6व्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून जर वाचत आलो तर आपल्याला असं पाहायला मिळतं, जेव्हा यशायाने देवाचं सिंहासन पाहिलं, जेव्हा यशायाने देवाच्या सिंहासनावर बसलेला असताना त्याच्या जाग्याचा घेर पाहिला, जेव्हा यशायाने तिथे असलेलं जे देवाचं स्तवन चाललेलं आहे, जे त्याचं गौरव चाललेलं आहे, ते जेव्हा पाहिलं आणि त्याचं पावित्र्य जेव्हा निहाळलं प्रियाने, तेव्हा यशाया म्हणतो हाय हाय आता मी मरलो. थोडीशी कल्पना करून बघूया आम्ही. देवाने आमच्यावर विपुल कृपा केली, ती यासाठी केली की त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी, ना तर आमच्या मोठेपणासाठी, ना तर आमच्या जगातल्या पोट भरण्याच्या साधनांसाठी, देवाने केलेल्या मदतीसाठी. आम्हाला देवाने जी आमच्यावर कृपा केलेली आहे ती फार मोठ्या उद्देशाने केलेली आहे. या लोकांमुळं माझं स्तवन, माझी स्तुती, माझं गौरव लोकांपर्यंत पोहोचेल. यशायाने पाहिलं प्रियाने, यशाने निहाळलं प्रियाने. जर लुकाच्या 5व्या अध्यायामध्ये आपण आलो, त्याच्या 8व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जेव्हा शिमोन मासे धरणारा त्याच्या मछव्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त चढला, त्यावेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की शिमोनाला सांगितलं की तो आपला मचवा थोडा पाण्यामध्ये हकार. त्याने थोडा पाण्यामध्ये हकारल्यानंतर त्याने असं म्हटलं की अजून थोडा खोल जाऊ दे. जेव्हा शिमोन खोल पाण्यामध्ये मचवा घेऊन गेला तेव्हा त्याला असं म्हटलं की आता तुझं जाळं खाली सोड. शिमोन म्हणतो, प्रभू मी रात्रभर खटपट केली पण मला काही मिळालं नाही. रात्रभर मी प्रयत्न केला पण मला काही मिळालं नाही. पण तो म्हणतो तरी तुझ्या सांगण्यावरून मी जाळं खाली सोड. आणि जेव्हा माशांचा घोळका पाहिला, त्याला ओढवेना इतके मासे झाले, तेव्हा आजूबाजूवाल्यांना बोलवलं आणि जेव्हा त्याने त्या माशांकडे पाहिलं आणि प्रभूकडे पाहिलं तेव्हा तो म्हटला, हे प्रभू मी पापी आहे, माझ्यापासून तू दूर. काय पाहिलं माहित आहे?
शिमोनाने काय पाहिलं माहितीये का? त्या प्रभूच्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे की जिथं काही एक नाहीये तिथे त्याने मला जाळ भरून पुरवलं. रेणू, तो प्रभू तुम्हाला आणि मला याच गौरवाच्या स्तुतीसाठी, याच वैभवी आणि त्याने आमच्यावर केलेल्या कृपेचं वर्णन करून आम्ही त्या प्रभूचं मोठेपण जाहीर करावं, यासाठी त्याने तुम्हाला आणि मला कृपेने, त्याने त्याची ती कृपा आहे ती त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर केली. फार मोठी दया आहे. आमच्या सारख्यांवर कृपा व्हावी अशक्य कोटीतली गोष्ट आहे. जीवनामध्ये या गोष्टींकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा आम्हाला कळतं की हे आशीर्वाद जे आहेत ते भौतिक नाहीत प्रिय, स्वर्गातले आशीर्वाद आहेत. देवाने आमच्या सारख्यांवर कृपा करावी आणि त्याच्या गौरवासाठी आम्हाला निवडावं. दुसरी गोष्ट, चौथी गोष्ट जेव्हा आपण पाहतो तेव्हा तिथे 7व्या वचनामध्ये असं म्हटलं, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. बघा, या ठिकाणी असं म्हटलं, आम्हाला स्वर्गातला सर्वात मोठा जर आशीर्वाद असेल तर आमच्या अपराधांची देवाने क्षमा केलेली आहे. आज आम्हाला स्वर्गामध्ये जाताना प्रियानो आम्ही अगदी मोठ्या मनाने जाऊ शकतो प्रियानो. आम्ही अपराधी आहोत, आम्ही पापी आहोत, आम्ही देवापासूनचे दूर असलेले लोक आहोत, आम्ही परकीय लोक आहोत. या कुठल्याही गोष्टीची आज तुम्हाला आणि मला अडचण नाही. तिथे अगदी स्पष्ट शब्दात असं म्हटलं, अगदी तिथे असं म्हटलं की खंडणी भरून त्याच्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती, नाही का, आमच्या मुक्तीसाठी खंडणी भरलेली आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला प्रियाने. त्या पुत्राने वधस्तंभावर आमच्यासाठी आपल्या शरीराचा यज्ञ केला. त्याने आमच्यासाठी आपलं रक्त सांडलं. इतकंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई कुठलाही अपराध नसताना, कुठलंही पाप नसताना, शास्त्र असं म्हणतं की त्याला पाप ठाऊक नव्हतं, त्याने एक नीच प्रवृत्तीचं मरण आमच्यासाठी सहन केलं प्रियाने. फिलिप्पियराचा लेखक 2ऱ्या अध्यायात असं म्हणतो की तो देव असताना मनुष्य झाला आणि त्याने मरण सहन, तो मरणाला सामोरा गेला आणि तेही मरण, वधस्तंभावरचं मरण त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केलं. आज आम्हाला जे देवाने निवडलं प्रियाने, देवाने जे आम्हाला स्वतःच दत्तक बनवलं, देवाने जे आमच्यावर कृपा केली, सहज केली नाही प्रियाने. त्याच्या पाठीमागं फार मोठं मोल आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्या पुत्राने आमच्यासाठी वधस्तंभावर आपलं रक्त सांडले. देवाला आमच्या पापाबद्दलचा मोबदला त्याने स्वतः भरला. जुन्या करारामध्ये इस्रायल लोक वर्षावर्षाला यज्ञ करत होते. ते एखादा प्राणी, पशु किंवा पक्षी काहीतरी आणून त्याचा यज्ञ करत होते. म्हणून जर आम्ही इब्रिकराच्या पत्रामध्ये जाऊन पाहिलं तिथं असं म्हटलं, बैलाच्या किंवा घोड्याच्या रक्ताने देवाला संतोष वाटत नव्हता. त्याला देवाला समाधान होत नव्हतं प्रियाने. त्या यज्ञाने देवाला समाधान होत नव्हतं. त्याला तर असं रक्त पाहिजे होतं जे निष्कलंक असं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःच रक्त आमच्यासाठी सांडलं प्रियाने. आमच्या पापांचा मोबदला त्यांनी स्वतःवर घेतला. त्याने स्वतःला वाहून दिलं आणि तुम्हाला आणि मला एक नवीन जीवन दिलं. आपला नवीन जन्माचा अनुभव किंवा प्रियानो, आम्हाला देवाने दिलेल्या स्वर्गातील हा आशीर्वाद खूप कठीण असा आशीर्वाद होता. तिथपर्यंत आम्ही पोहोचणं अशक्य असं होतं.
त्यासाठी आम्ही देवाला काही देऊ शकत नव्हतो प्रियानो, किंवा आमच्यासारख्या कफल्लक माणसाकडं काही एक नव्हतं. पण इथे आम्हाला असं पाहायला मिळतं की त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आमच्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. त्याच्या रक्ताच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला मुक्ती मिळालेली आहे. ते रक्त आमच्यासाठी सांडलं. मी असं म्हणतो की नवे आम्ही हे वचन वाचताना असं म्हटलं पाहिजे की ते माझ्यासाठी सांडलं, माझ्यासारख्या अयोग्य माणसासाठी देवाच्या पुत्राने रक्त सांडलं. यापेक्षा अधिक मोठा विचार आमच्या अंतःकरणात असणं कठीण आहे. त्याने तो स्वर्गीय आशीर्वाद आम्हाला दिला. त्याच्या रक्ताने मोल भरून दिल्यामुळं आज जे आम्ही आहोत ते कृपेने देवाच्या पायाजवळ आलेले लोक. इथे असं म्हटलं, त्याने आम्हाला आमच्यासाठी रक्त सांडलं. त्या प्रभू येशू ख्रिस्तामधून आज देवाने आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा केलेली. पाचवी गोष्ट जर आपण पाहिली तर तिथे असं म्हटलं, स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवलेलं आहे. देवाने स्वतःच्या संकल्पाचं जे रहस्य आहे, मानवी जीवनासाठी त्याच्या मनामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्याचं जे थोरपण आहे, त्याच्या ज्या अंतःकरणातल्या गोष्टी आहेत, देवाने तुम्हाला आणि मला कळवल्या. आमच्यासारख्या माणसाला देवाने स्वर्गीय त्याचं असलेलं वैभव कळवावं. आज आम्ही लोक कोण आहोत, आज आम्ही कुठे जाणार आहोत, देवाने आमच्यासाठी काय राखून ठेवलेलं आहे, ते देवाने तुम्हाला आणि मला कळवलं. त्याने आमच्यासाठी त्याच्या मनातलं जे रहस्य होतं, स्वतःचे संकल्प जे आमच्या बाबतीमध्ये होते, त्याने तुम्हाला आणि मला कळवले, यासाठी की आम्ही त्याच्या संकल्पाप्रमाणे आमचं जीवन जगावं. अंतःकरणातील गोष्टी परमेश्वर फक्त त्याच्या काही खास त्याच्या जवळच्या लोकांना सांगत होता. मोशेच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं, अब्रामाच्या बाबतीमध्ये आम्ही पाहू शकतो. उत्पत्तीच्या 17व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा तिथे असं म्हटलं, जेव्हा अब्रामाच्या घरून डेऱ्यामधून जेव्हा 3 देवदूत चालले सदोम आणि गमोराचा नाश करायसाठी, तेव्हा तिथे असं म्हटलं, आपण काय करणार आहोत अब्रामाला न सांगता आपण पुढे जावं काय. आणि त्यांनी अब्रामाला सदोमाच्या नाशाविषयी सांगितलं. देव आपल्या अंतःकरणातल्या गोष्टी त्याच्या प्रिय लोकांजवळ यासाठी सांगतो, आम्हाला ते कळाव्यात की देवाने आम्हाला कुठल्या स्थानावर आणून ठेवलं, कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी देवाने तुम्हाला आणि मला निवडून ठेवलं. मी माझ्या बाबतीमध्ये जर विचार केला तर मी नेहमी एक विचार करतो, आमच्यासारख्या फाटक्या माणसांना देवाने त्याच्या कृपेमध्ये त्याच्या अंतःकरणातल्या गोष्टी सांगाव्यात. गहन गोष्ट आहे प्रिया, गहन गोष्ट, मनुष्याला न समजण्यासारखी गोष्ट, पण त्याने तुम्हाला आणि मला कळवलं. त्या देवाला खरीच आम्ही किती धन्यवाद द्यावे. 6व्या गोष्टीकडे आपण जाऊया. आपला वेळ होत असल्यामुळे आपण फक्त वर काही पॉइंट फक्त पाहिले. 6वी गोष्ट बघा, 11व्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये, आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठाई वतनदार झालो आहोत, नाही का. हक्काने आम्हाला स्वर्गामध्ये वतन आहे. त्या वतनाचे तुम्ही आणि मी वाटेकरी आहोत. काय महान शब्द आहे प्रियान. इथे आम्ही कुठे राहतो त्याला अर्थ नाही प्रियान. बंगल्यात असो, फ्लॅटमध्ये असो, झोपड्यात असो, घरात असो, चाळीत असो, परंतु इथे जर तुम्ही या वचनाकडे लक्ष दिलं, स्वर्गात असलेल्या वतनामध्ये देवाने तुम्हाला आणि मला वतनदार करून ठेवलेलं आहे. आम्हाला हक्काचं एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणी त्याचं वास्तव्य आहे, ज्या ठिकाणी त्याची सत्ता आहे,
ज्या ठिकाणी तो स्वतः आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात जर आपण पाहायला गेलो तर कुठं लांब होईल प्रियानो, परंतु फार सुंदर चित्र आहे. तो मध्ये बसलेला आहे आणि त्याच्या समोर नमन करणारे लोक आहेत. तुम्हाला आणि मला तिथे वतन आहे प्रियानो, तिथे वतन आहे. या भूतलावर आम्हाला थोडे दिवसासाठी ठेवले. त्या प्रभूला आम्ही अधिक धन्यवाद देऊ. शेवटचा मुद्दा पाहूया. 13 वचन. तुम्ही सत्याचे वचन म्हणजे त्याच्या तारणाविषयीची सुवार्थ ऐकून घेतल्यानंतर त्याच्या विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आलेला आहे. शिक्का मुहूर्त लोक आहोत आम्ही, की निश्चित आशीर्वादात पोहोचणारे लोक आहोत. आपला वेळ संपला, क्षमा असावी, परंतु ह्या 2 गोष्टी फक्त डोळ्यासमोर ठेवतो. आमच्यावर शिक्का मारण्यात आलेला आहे. या शब्दाचा अर्थ अधिकारयुक्त देवाच्या राज्यात जाणारे आम्ही लोक आहोत. आणि 14व्या वचनामध्ये त्याच्याच विषयी असं म्हटलं की हा पवित्र आत्मा आपल्याला त्याने वचनाचा विस्तार म्हणून दिलेला आहे. आज आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले लोक आहोत. सकाळीच प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याने दिलेल्या स्वर्गातील सर्व आशीर्वादांबद्दल त्याचे मनापासून उपकार मानूया आणि मान महिमा सन्मान देत सामोरूया. धन्य येशू.